आज आलो होतो संभाजीनगरमधील सर्वात मोठा ब्रँड द स्काय कोट मिळते. तर तिथे पोहोचल्यानंतर आपण एकंदरीत बघितलं तर त्यांचा रूम बिझनेस, त्याच्यानंतर त्यांचा जे लिकर सेल्स, त्यांचा बँक्वेट बिझनेस, फूड बिझनेस या सगळ्यांवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्याच्यानंतर कशा थ्रू आउट कुठून कसा अजून इन्कम आपण जनरेट करू शकतो याच्यावरती आपण त्यांना गाईडअप प्लॅन दिला. त्याच्यानंतर साधारणतः आपले जे सिक्रेट फॉर्म्युला आहे ज्याने की सेल चांगला वाढतो तो आपण त्यांना दिला, जेणेकरून तो सेल अजून त्यांचा फूड रिलेटेडचा बुस्टअप होईल. सोशल मीडियामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे, मग आपण त्यांच्या सोशल मीडिया मार्केटिंगवाले जे होते त्यांना पण आपण तिथं बोलून घेतलं आणि त्यांच्यासोबत डिटेलमध्ये प्लॅनअप करून दिलं की कशी इथून पुढे प्रोफाईल रन करायची, कशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ रिक्वायर्ड आहेत. सो त्या हिशोबाने आपण त्यांना एंड टू एंड सगळं गाईड केलं आणि मग त्याच्यानंतर एकंदरीत त्यांचे जे बाकी मॅनेजर्स वगैरे होते त्यांनाही सगळ्यांना आपण बोलून घेतलं आणि एकंदरीत फूड कॉस्टिंग वरती चर्चा चालू केली की नक्की आपलं चुकतंय कुठं, कॉस्टिंग कुठे एक्स्ट्रा जातात हे त्यांचं सगळं अनालिसिस करून आपल्या लक्षात आलं आणि मग त्या पद्धतीने आपण त्यांना गाईड केलं की तुम्ही हे चेंजेस करा जेणेकरून एव्हरी मंथ तुम्हाला 15 ते 20% सेव्ह होईल रॉ मटेरियल कॉस्टमध्ये. आणि मग त्यांच्या त्या गोष्टी लक्षात आल्या. बँक्वेटला ते जे काही रेट्स देत होते त्याचं कॉस्ट वर्कआउट त्यांना प्रॉपर करून दिलं. असं सगळं त्यांना सगळं सांगून आपण त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.